मग आपण आता इतिहासाचा अभ्यास करत असताना ठीक आहे, पुन्हा डबल एकदा तुमच्यासाठी मी काय करतो, इतिहासाची व्याख्या समजून घ्या फार लक्षपूर्वक. जो काही इतिहास असतो, आता नेमकं इतिहास म्हणजे काय हे समजून घेणार गरजेचं. इति म्हणजे पूर्व, पूर्व म्हणजे पूर्व दिशा नाही तर पूर्वी घडून गेलेल्या घटना, म्हणजे प्राचीन काळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजेच इतिहास. प्राचीन काळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगतपणे मांडणी म्हणजे इतिहास होय. ठीक आहे. मग आता आपला इतिहास जाणून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी चहाचं उदाहरण दिलं की नेमकं चहा म्हणजे चहा म्हणजे काय, तर चहासाठी चहा म्हणजे काय नेमकं तुम्ही सांगणार सर गोड पदार्थ. कोणी आपल्याकडे पाहुणे आले की पाहुण्यासाठी लागणारा जो काही मिष्टान्न किंवा गोड जो पदार्थ तो म्हणजे चहा. पण नुसती चहा म्हटलं तर मग चहामध्ये काय काय साहित्य आहे, चहा करण्यासाठी काय काय लागतं, तुम्ही 4-5 पदार्थ तुम्हाला त्यातले सांगितले. त्याच प्रकारे चहासाठी जसे 4-5 पदार्थ लागतात त्याचप्रमाणे इतिहासाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी काही मटेरियल लागेल, काही साहित्य लागेल. मग इतिहासाच्या अभ्यासाची काही साधने आहेत, कारण आपल्याला बघा गोष्ट ऐकताना फार छान वाटते. आजी म्हणत असते झोपू नको रे, हुंकार देत राह, झोपू नको. आजी मला गोष्ट सांग ना, तुम्ही गोष्ट सांग. आजी ज्यावेळेस गोष्ट सांगते त्यावेळेस तुम्ही ऐकता. आजी म्हणजे झोपला का रे, हुंकारा दे. हुंकार करता, हा एक राजा होता. तुम्हाला म्हणायला लागतो हुंकार देतात ना तुम्ही, का नाही देत असतात हुंकारा. मग आजी ज्यावेळेस ज्या गोष्टी सांगतात तीच गोष्ट तुम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांना सांगता ना, सांगतात. सांगितलेली गोष्ट ही आपल्या लक्षात राहते, काही वेळेला विसर. म्हणून इतिहासाच्या साधनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीमध्ये अजून एक सर्वात महत्वाची जी काही बाब आहे ती म्हणजे जी काही साधनं आहेत ती भौतिक आहेत, लिखित आहेत आणि मौखिक आहेत. इतिहासाच्या साधनामध्ये इतिहास व त्याची साधने. या साधनामध्ये काय आहे, काही भौतिक साधना, काही साधनं आहेत भौतिक साधने. त्यानंतर मौखिक साधने. त्यानंतर तिसरं आहे लिखित साधने. लिखित म्हणजे लिहिलेले, लिखित साधने. ठीक आहे. मग इतिहासाच्या साधनामध्ये किती प्रकार पडतात, ते साधने किती आहेत, किती. पहिलं काय भौतिक, त्यानंतर मौखिक साधने, त्यानंतर इथपर्यंत कळालं. इतिहासाची साधने किती, इतिहासाच्या अभ्यासाची साधने किती. एक काय आहे भौतिक, दुसरं तिसरं लक्षात ठेवायचं भौतिक, लिखित, मौखिक. ठीक आहे. मग आपल्याला काय आहे तुम्ही मजा घेत, अरे सर हे भौतिक काय लावलं कडे सरांनी, शीतल काय लावलंय, भौतिक म्हणजे काय नेमकं गड्या. मग सर भौतिक तर करतात. ठीक आहे. मग नेमकं आपलं त्यातलं जे काही पहिलं साधन आहे ते भौतिक साधन आपलं समजून घेणं गरजेचं आहे. कोणतं साधन समजून घेणं गरजेचं आहे, भौतिक साधने. मग प्राचीन काळात सुद्धा काय होतं, तेही लोक शिकलेले नव्हते तरी आपल्यासारखीच होती ती लोक, ती माणसं. फक्त एवढंच होतं त्या काळातील साधने आणि आताच्या काळातील साधनामध्ये फार मोठा फरक आहे. परंतु त्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांची कोणती साधनं आहे इतिहासाच्या माध्यमातून आपलं जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये वस्तू आणि पुतळे
यामध्ये जे काही साधने आहे याचे वस्तू वास्तू, हा नाणी म्हणजे तुमच्या भाषेत आजी नाही, तुम्ही आजीला नाणी वगैरे म्हणता की हिंदीमध्ये नाणी वगैरे म्हणतात, नाणी म्हणजे आजीच ना, ती नाणी नाही, नाणी. ठीक आहे, म्हणजे वस्तू, वास्तू, नाणी. त्याच प्रकारे या ठिकाणी जे आहे आपल्याला तुम्ही सहज सांगता, हा यांचा पुतळा आहे, हा यांचा पुतळा आहे, हा यांचा किल्ला आहे, हा यांचा राजवाडा आहे. म्हणजे ज्याही वस्तू, ज्याही बाबी जेव्हा जेव्हा आपण आपल्या नजरेनं बघू शकतो, ज्यांना हाताळू शकतो, असे ज्या वस्तू आहेत, अशी जी साधनं आहेत, ती सर्व साधनं म्हणजे भौतिक साधने. ज्या ज्या साधनांना आपण हात लावू शकतो, पकडू शकतो, जे आपल्या डोळ्याने दिसतात, त्या सर्व साधनांना भौतिक साधनं असं म्हणायचं. प्राचीन काळातील त्या लोकांकडे काही वस्तू होत्या, जसं की हडप्पा आणि मोहेंजोदडो. हडप्पा आणि मोहेंजोदडो हे जे काही रावी नदीच्या काठी एक शहर जे ज्याचा शोध लागला, त्यामुळे त्या काळातील त्या लोकांच्या जो पुरातत्व जो विभागाशास्त्राने जे काही उत्खनन केलं, उत्खनन केल्यानंतर त्यातनं ज्या काही वस्तू बाहेर आल्या, त्या काळातील मडकी असेल, खेळणी असेल, भांडी असेल, या कशा कशा स्वरूपाची होती याचा अभ्यास त्या ठिकाणी पंजाबमध्ये राहिलं, म्हणजे हडप्पा आणि मोहेंजोदडो या ठिकाणी शहरातून उत्खननातून आपल्याला कळालंय. मग त्यातनं कळालं की बाबा ते लोक कशा कशा प्रकारच्या वस्तू वापरत असतील. त्याच प्रकारे त्या ठिकाणी काही प्रकारच्या अन्न सुद्धा आढळलं. तुम्ही म्हणसा की सर अन्न कसं काय सर, अन्न तर खाल्लं की सजून जातं. मग त्या काळामध्ये थोडंसं गागणीचा शोध लागल्यानंतर त्या काळामध्ये काय करायचे, वस्तू अशी जाळून खाण्याचा थोडासा जो प्रकार होता, भाग होता. त्यानंतर जाळलेली वस्तू जर अशी पुरून जर जशी तशी ठेवली गेली तर ती नष्ट होत नाही, कारण ती कोणत्या सजीवासाठी खाण्याची योग्य नसते. त्यामुळे ती त्याच स्वरूपाची, जसे की असं एखादं सुंड आहे बघा, आपण काय करतोय, कोणता धागा जाळतो, काथेचा एखादा धागा जाळला की तो जर असं जर ठेवून दिला एखाद्या चांगल्या ठिकाणी राहून गेला, तसंच ते जळलेलंच होतं, तसंच राहतं, जोपर्यंत त्याला कोणी जोराचं त्याला टच करत नाही किंवा त्याला हलवत वगैरे नाही. तर मग अशा प्रकारची जी काही साधनं आहेत, त्या काळातील वस्तू भेटल्यात, काही वास्तू भेटल्या. म्हणजे वास्तू म्हणजे छानसे राजवाडे, त्या काळात दगडाची घरं, त्या काळची धाब्याची घरं, त्या काळची मातीची घरं. आता सगळी बघा धाब्याची घरं जवळपास सगळी संपली नाही आता, बरोबर आहे. नाही तर त्या काळच्या धाब्याच्या घरामध्ये बघा, उन्हाळ्यात गरमी लागत नव्हती, हिवाळ्यात थंडी वाजत नव्हती, अशी छानशी त्या काळातली घरं होती. म्हणजे ती वस्तू म्हणजे आपल्याजवळच्या ग्लास, वाटी, तांबळ, पातेलं हे जे काही आहे या वस्तू. परंतु वास्तू म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण. बंगले असायचे, राजवाडे असायचे, मोठमोठ्या हवेला असायच्या. ह्या वास्तू. नाणी म्हणजे आजी नाही, तुम्हाला आजच्या अगोदरच बोललो, नाणी म्हणजे वस्तू नाही, देवाणघेवाणचं साधन. रुपया सध्या आपण त्याला मनी येतो, आणि रुपया, पैसा, त्या काळातली नाणी. जो राजा ज्या कालखंडात आला त्यांनी त्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी तयार केलेली आहे. म्हणजे रुपया तयार केला आहे, म्हणजे चलनवलन म्हणजे देवाणघेवाणाचं साधन हे त्यांनी तयार केलेलं होतं. नाणी, पुतळे, तुम्ही सांगता शिवाजी महाराज असेल, छत्रपती शाहू महाराज असेल, संभाजी महाराज असेल, महाराणा प्रताप असेल, यांचे पुतळे. त्या पुतळ्याला आपल्याला सांगतात की महाराणा प्रताप ह्या कालखंडात झाले, यांचा इतिहास असा आहे, यांचे पूर्वज असे होते, यांचं राज्य व्यवस्था किंवा यांनी ह्या ठिकाणी ह्या घटकात ह्या खंडामध्ये यांनी राज्य केले, हे आपलं सहजपणे आपल्याला त्या पुतळ्यावरती बघून किंवा कोणाचा पुतळा येऊन आपल्याला त्यांची सहजपणे माहिती आपल्याला सांगता येते. किल्ले आहेत, त्या काळातील सर्वात
बलशाली सर्वात शक्तिशाली जर राजा कोणचा असेल तर ज्याच्याकडे सगळ्यात जास्त किल्ले असायचे तो राजा म्हणजे सर्वात शूरवीर आणि शक्तिशाली राजा. सर्वात शूरवीर आणि शक्तिशाली राजा कोणाला गणल्या जायचं? ज्यांच्याकडे किल्ले सगळ्यात जास्त असतील. म्हणजे एक राजा दुसऱ्या राज्यावरून आक्रमण करायचा, तो किल्ला ताब्यात घ्यायचा, त्या ठिकाणी सर्व काही बाबी ज्या होत्या ते त्यांच्या ताब्यात यायची, त्याची सैनिक ताब्यात यायचं, त्या ठिकाणी त्या राजाची सर्व संपत्ती सुद्धा त्यांच्या ताब्यात येऊन जात असेल. असं त्या काळाची समाज व्यवस्था, राजव्यवस्था त्या काळातले प्रत्येकाचे राजवाडे, महल वगैरे जे काही आहेत तिथे हे त्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या इतिहासाचा अभ्यास करण्याच्या साधना म्हणजे त्या भौतिक साधनामध्ये असलेली हे सर्व साधने आहेत ते लक्षात ठेवा. ही सर्व साधने आहेत. या साधना किल्ले आहेत, ताम्रपट आहेत, लेखी ताम्रपट, स्मारके, इमारती, लेण्या, शिलालेख, काय काय आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला या ठिकाणी मी राजवाडा घेतला, त्याच प्रकारे स्मारके सुद्धा आहेत. काय आहे? स्मारके, ताम्रपट, ताम्रपट पण आहे, लेण्या आहेत. लेणी आपण जर या ठिकाणी अजिंठाकडे जर गेला, अजिंठा असेल, इकडे दौलताबाद खुलताबादला वेरूळची लेणी असेल, इकडे सोयगावकडे जर गेला आपण तर अजिंठा लेणी वगैरे, अशा संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेण्या आहेत. हे लक्षात ठेवा. शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत, किल्ले आहेत. या स्वरूपाची साधनं आपल्याला जी आहेत तर ती भौतिक साधनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येतात. तीच घेऊन त्याच्याच माध्यमातून आपल्याला भौतिक साधनाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाचा अभ्यास आपला करणं सहज सोपं होतं. हे प्रत्येकाला लक्षात असायला पाहिजे की बाबा भौतिक साधने कोणती, इतिहासाच्या अभ्यासाची भौतिक साधने कोणती तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग या भौतिक साधनामध्ये काय? स्मारके, किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, शिलालेख. आता शिलालेख ती मजा सर शिलालेख आहे, शिला काय मुलीचं नाव का सर? शिलालेख. आता शिला म्हणजे काय? शिला म्हणजे शिळ म्हणजे दगड. कागदाचा शोध नव्हता ना, मग दगडावरती त्या काळात आपण जर बघा काही किल्ल्या ठिकाणी गेलो, काही लेण्याच्या ठिकाणी तर दगडावरती कोरून ठेवलेला आहे. त्या काळातील त्याच्या भाषेनुसार, राजभाषेनुसार त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे किंवा या राजाचा हा ठिकाणी हा राजा होऊन गेला, याच्या राज्यामध्ये अशा प्रकारची वैभव होतं किंवा अशा प्रकारचं राज्य होतं, त्याची निशाणी म्हणून या ठिकाणी शिलालेखावरती सुद्धा काही लिखाण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पुढचं जे काही साधन जे बघायचं आहे तर ते साधन जे आहे ते मौखिक साधन. आपण अगोदर बघितलं मौखिक. यानंतर इतिहासाच्या साधनामध्ये दुसरं साधन जे भौतिक पाहिलं आपण, त्या भौतिकच्या नंतर आपलं कोणतं साधन बघायचंय? मौखिक. मौखिक, मुख, मौखिक साधने. कोणते साधने? मौखिक साधने. मौखिक साधने. आता मी काय करू लागलो? या मुखानच काहीतरी बोलू राहिलो. मुख. तुम्हाला काल परवा दिवशी मी बोललो, आपल्या आजा, आपल्या माया, आपली आई जर समजा लाईट गेली, 2-4 दिवस जर समजा या लाईटीचा फ्यूज किंवा काही झालेलं उडेला असेल तर मग आपण बघा आपल्या घरी दळण दळायचं काम कशावर होतं? दळण दळण्याचं काम? दळण कशावर दळता? मग कशावर? जोरात बोला. कशावर? जात ना, बोला ना. अरे तुमच्या मेमरी डिलीट झाल्यात म्हणतात तुमच्या घरात. पोरी जात्यावर दळतात सगळं मला माहितीये. तुमच्या आयांना विचारा. जात्यावरच दळतात. समजा सगळीकडची लाईट गेली, दळण तर दळायचं, जात्यावरच दळतात. त्यावेळेस बायका गाणे म्हणतात, आज्या गाणे म्हणतात. बघा त्याच्या बाजूला बसून बघा.
मस्त काहीतरी टाकतात, म्हणून म्हणून गाणं म्हणायला लागतात. ओव्या ओव्या म्हणतात वेगळं प्रकार. आजकालच्या आधुनिक वयात वेगळं. दीदी तेरा देवर दिवाना काही गाणं म्हणतात. कारण काय काळ बदललाय, आजा राहिल्या नाही. आजीचं गीत, अंगाई गीत किंवा आजीनं गायलेली गीत आपण ऐकलेलं नाहीये. आता समजा तू हे रोशनी या पुरीची लग्न जातो म्हणजे म्हटलं चला का जात्यावरचं गाणं म्हणते, दीदी तेरा देवर दिवाना असं का असेल ना. चालेल चिडिया को डाले दाना असं करणार ना. कारण काय झालंय, आजीचं संस्कार नाही राहिले. किंवा मग आता तुम्हाला जात सांगायला तुम्हाला आठवावं लागलं, जात जात करू राहिले जात. मग जातेच्या माध्यमातून हे केल्या जात असतं. म्हणजे काय आहे, आई जे गाणं गाते, आई जे ओव्या गातात, त्या ओव्या कोणी लिहिल्यात काही माहिती आहे का? नाही. नो वन कॅन से, कोणी सांगू शकत नाही. किंवा नो वन कॅन से हू राईट इट, कोणी लिहिलंय ते म्हणून सांगत नाही. चाललंय ते, परंपरागत चाललंय ते. माझी आई म्हणायची, माझ्या आईची आई म्हणायची, म्हणून मग मी म्हणते. कोणी लिहिलंय काय माहिती नाही. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी मौखिक साधनामध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, मिथके, या ठिकाणी मौखिक साधना म्हणजे काय आहे, काय काय सांगितलं तुम्हाला मी या लोकगीतामध्ये? काय काय सांगितलंय सांगा मला. सर काय काय सांगितलंय? लोकगीते. काय घ्यायचं आपल्याला? लोकगीते. लोकगीते. मग काही काही गाणे बघा परंपरागत चालत आलेले गाणे, गाथा आहेत, श्लोक आहेत. गाथा, श्लोक, काही त्या काळामधील काही पोवाडे होऊन गेलेत. पोवाडे होऊन गेलेत काही. ठीक आहे. पोवाडे, म्हणी, पोवाडे, म्हणी आयत्या वेळात नागोबा. ठीक आहे. जशास तसे पोवाडे सुद्धा काही गायले जात असायचे, काही कथा असायच्या. कथा आपलं गोष्ट ऐकायला मजा वाटते. तुम्हाला जर मी आता म्हणलं तुम्हाला झोप यायला लागली, चला मी तुम्हाला गोष्ट सांगतो, लगेच सगळं सोडून लगेच तुमचं लक्ष कशाकडे लागतं? गोष्टीकडे लागतं. आता काय पुढं, आता काय पुढं. आणि जर त्यातल्या त्यात पुन्हा राक्षस ची जर गोष्ट असेल, भूताची गोष्ट असेल, तर मग ते विचारूच नका. मग त्याला लक्ष देऊन आजीला धरून घाबरून घाबरून असते मग. आणि ती ऐकून पुन्हा रात्री सुद्धा चटीत, कारण कथा भयंकर होती, आजीने सांगितली. ऐकल्यावर सगळे म्हणाले, करे मेल्या काय केलं तो हे. पुन्हा लाजून पुन्हा शेरून सगळे चिडली काढून जात होते मोकळ. माझ्या घरी सहज एक शेजारची मुलगी येऊन झोपायची. झोपल्यानंतर ते सगळं मस्त मुलगी जवळपास एवढी मुलगी यायची, बाबा बाबा म्हणणार. सहज माझी आई, माझी पत्नी वगैरे आली, झोपली होती. सगळं खूप खेळी, खूप खेळी, खूप खेळी, खूप खेळी, खूप खेळी. रात्री चड्डी पूर्ण ओली. सकाळी घरच्या मंडळीने म्हणलं, अगं का ग पोरीने तर चड्डी ओली गेली. ते म्हणलं खेळी न घालती. असं आहे का? आता मी बसलेलो खुर्चीवरची, घरची मंडळी इकडे बसलेली, आणि मी हे बोललो, अगं म्हणलं अमृतानं काय केलंय, चड्डी ओली केली. तिने घेतलं ऐकून. आता तिची एवढी पोरगी ऐकून घेतलं, लाज वाटणारच ना. तशीच पडून उठत नाही राहिली. आता मी लगडे आता उठलेलीच आहे, म्हणलं हालचाल तर चालली, लाज तर वाटली. मी सहज टॉयलेटकडे गेलो, बाथरूमकडे चाललो, फटकून लगे घरी चालले गेले. लगेच
लगेच भटकून उठली घरी चालले गेली, ती बाजूची शेजारची घरी. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मग अशा अनेक घटना असतात ज्या घडत असतात आयुष्यामध्ये. तर मग लोकगीतं आहेत, गाथा आहेत, श्लोक आहेत, पोवड आहेत, म्हणी आहेत, कथा आहेत. अशा जर कथा ऐकल्या तर चेडी ओली होण्याचं काम होतंय, खूप ठिकठिकाणी झालेलं आहे, काही अडचण नाही, असू द्यात. परंतु कथा, मग आता कथा कसं चालतंय, म्हणी कसे चालतात, पोवडे कसे चालतात, श्लोक कसे चालतात, गाथा कसे चालतात, लोकगीते कसे चालतात. चार लोकात बसल्यानंतर काही काही गपाडे काय करतात, एखादे एखादी लगेच मन म्हणून टाकतात, म्हटली की तो दुसरा ऐकतो. जेवताना आपल्या ग्रामीण भागामध्ये काही प्रकारचे श्लोक म्हणा, सज्जना भक्ती पंचायती जावे वगैरे वगैरे काहीतरी जेवण चालू असतं ना, जेवण श्लोक वगैरे म्हणतात काही. ते म्हटले की सगळ्यांनी ऐकले का, ते तो व्यक्ती कोणत्या गावात गेले, चला रे श्लोक म्हणारे, तो ऐकतो, पुन्हा त्या गावात गेलो श्लोक म्हणायला सुरुवात करतो. असं एक म्हणतो, सगळेजण ऐकतात, पुन्हा सगळेजण ऐकल्यानंतर ते पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात. मग अशा प्रकारे ते प्राचीन काळातून हे जे काही आहे मौखिक साधने, म्हणजेच तोंडातून बोलल्या गेणारी साधने लोकांनी श्रवण केली आणि हजारो वर्षापासून ती साधनं जी आहे जशाचे तशी ती पुढे 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 चालत आलेली. जसं की ज्वलंत उदाहरण म्हणजे काय, जात्यावरच्या ओव्या, ज्या की आपल्या आजी काय करतात, गाणं म्हणतात जात्यावरचं, ते कोणी लिहिलं हे कोणाला माहिती नाही. मग मौखिक साधने म्हणजे लोकांनी तोंडाने बोललेलं. एखाद तुम्हाला एक राजा होता, एक राणी होते, त्यांना 4 राजपुत्र होते. मी आता हे म्हटलं, मी काय म्हणलो, सांग बेटा तुम्ही काय 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 बोललो, मी आता काय सांगितलं, मी आता काय बोललो, ही जर हिनं सांगितलं समजून ही पागल आहे. आता काय काय सांगितले मी, सांग. हा, मुली सुद्धा काय झालं, कोण सांगू शकते, सांग बरं आता काय. हा सांग बेटा. त्यांना 4 राजपुत्र होते. मुलीची सुद्धा मेमरी आता डिलीट झाली, आज तुझ्यावर सिद्ध झालं. म्हणजे सांगितलेल्या गोष्टी आहेत, या सांगितलेल्या गोष्टी जसे तसे ऐकल्या जातात आणि लगेच सांगितल्या जातात. आता एवढं बोलले गेले आजच्या वर्गामध्ये, हे तुम्हाला जर प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येक जण सांगणार नाही का, हे सांगणार का नाही सांगणार, एवढं सांगा मला, तोंडाने बोला. जसे की बांधून ठेवलंय तुम्हाला असं झालंय मला, जसं की तुमच्याकडे अशी हातात बंदूक घेतली, बोलता की नाही बोलताय, अरे असं झालं तिथे. काय करत, काय बोललो मी, सांग बरं कथा काय बोलली, सांग. अरे संजीवचा करण सांग रे मला. हा, काय कथा सांगितली मी, संजय मामाचं करण कोण आहे. हा, काय कथा बोललो होतो, आता काय बोललो मी, याची तर 100% मेमरी हँग झाली. हा सांग रे, काय कथा सांगितली. म्हणजे 100% रामवाडी लाडची मुलं ही कम्प्लिटली हँग आहेत. त्या सविताबाईने सांगितल्याप्रमाणे डिलीट त्यांची मेमरी. एक राजा होता, एक राणी होती, त्यांना 4 राजपुत्र होते. एवढं सांगायचं म्हटल्यानंतर ऍक्च्युली सगळे तुम्ही काय आहात, डोक्याने मंद. त्यामुळे तुमच्या पुढे म्हणजे रातभर गायली गीता आणि सकाळी विचारलं की रामाची कोण होते, तर ते तुम्ही काही गोष्टी सांगू शकत नाही. असो, तर मग हे जे काही साधना आहे, हे मौखिक साधना, इतिहासाच्या साधनापैकी आपण 2 साधना बघितली. तुमच्यामध्ये शिकण्याची तेवढी कॅपॅसिटी फार कमी आहे, मुलामध्ये पण आणि मुलीमध्ये पण. लक्षात ठेवा, कारण तुम्ही लक्ष फार कमी देता, तुमचं लक्ष नसतं अध्ययनाकडे, तुमचं कम्प्लिटली काही एक लक्ष नसते. मग आपण किती साधनं बघितली, इतिहासाच्या अभ्यासाची किती साधनं बघितली आपण, 3 पैकी किती सांगितली तुम्हाला, 2 पैकी पहिलं काय सांगितलं, दुसरं, तिसरं कोणतं साधन राहिलं, तिसरं साधन आहे ते लिखित साधने. ठीक आहे, लिखित साधने. आता लिखित वरून कोणी मला अर्थ सांगू शकतो का, लिखित म्हणजे काय, लिहिलेले. लिखित म्हणजे लिहिलेले, लक्षात ठेवा, लिहिलेले, लक्षात येईल. लिखित म्हणजे लिहिलेले साधन.
इथं राहा, मनाने इथं राहा, शरीरानेच फक्त इथं राहू नका. तुम्ही नुसतं बसून माझ्याकडे नुसतं बघून नाही, काही मनाने राहा, काय चाललं त्याच्याकडे लक्ष द्या, नाहीतर माझ्या काही नुकसान वारंवार सांगत असतो. मग लक्ष दिलं तुमचा फायदा, नाही दिलं तुमचाच फायदा. लक्षात ठेवा. कारण तुम्हाला किती समजून घ्यायचंय का नाही घ्यायचंय हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर मग तुमचं जरा थोडंसं मला अवघडच वाटायला लागले, कारण तुम्ही काही लक्ष कमी द्यायला. मौखिक आहे, काही लिखित आहे. मग या ठिकाणी लिखित साधन त्या काळातले भुर्जपत्र होते, काही आदेश होते, काही भुर्जपत्र होत, काही शिलालेख होते. शिला म्हणजे दगडावर लिहिलं, भुर्जपत्र त्या काळात असं भुर्ज अशी प्रकारची पानच होतं मोठं, त्या पानावर लिहिल्या जायचं. शिलालेख असायचं. अनेक प्रकारचे त्या काळामध्ये राजाने काढलेले काही आदेश असायचे. ते त्या काळातील लोकांनी जे काही आहे ते आता जे आहे ते असे सांभाळून ठेवलेले. लक्षात ठेवा. ते लिहून असे सांभाळून ठेवलेले आहेत. त्या काळातल्या काही प्रतिमा, काही पुतळे, यावरती काही नाणी आहेत. काही नाणी म्हणजे पैसा. त्या नाण्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे की ही ह्या काळातील ह्या राजाची म्हणजे राज्यव्यवस्था ह्या कालखंडात होती. अशा प्रकारच्या नाण्यांवरती सुद्धा त्या ठिकाणी आपलं लिहिलं आपण बघतोय. लिखाण झालेलं. त्याचप्रकारे जसं जसं लिपीचा शोध लागत गेला, म्हणजेच लिहिण्याचा शोध जसं जसा लागत गेला तसा तसा शोध लागत गेल्यानंतर त्यामध्ये लिखाणाचा वापर करून आपल्याला म्हणजे लिहिलेलं साधन म्हणजे लिखित साधनं आपल्याला त्या काळात भुर्जपत्र, शिलालेख, काही आदेश आहेत, आणि काही भिंतीवरती कोरलेले, काही दगडांवरती शिलालेखाने छन्नी हातोड्यानं लिखून ठेवलेले अशी काही साधनं आपल्याला लिखित साधनामध्ये इतिहासाच्या अभ्यासामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. मग इतिहासाचा अभ्यास जर करायचा असेल तर आपल्याला 3 साधनाची गरज आहे. मौखिक, भौतिक, मौखिक आणि लिखित. ठीक आहे. भौतिक म्हणजे डोळ्याने दिसणारी वगैरे, मौखिक म्हणजे तोंडाने बोलल्या गेलेले, आणि लिखित म्हणजे निगत्या काळातले शिलालेख असेल, आदेश असेल, ताम्रपट असेल, भुर्जपत्र असेल. अशा प्रकारची साधनं या इतिहासाच्या साधनामध्ये म्हणजे इतिहासाच्या 3 साधनापैकी ही साधनं आज आपण बघितली. प्रत्येकानं समजून घ्या. दिलेला धडा घरी जाऊन वाचून काढा, धड्याच्या खालची प्रश्नाची उत्तर लिहून काढा आणि समजून घ्या. आता तर जसं जसं काळ बदलत चाललाय, जसं जसा इतिहासाचा अभ्यास आज मॅक्झिमम वाढला, इतिहासाचा अभ्यास झाल्यानंतर अनेक प्रकारची इतिहासाच्या संदर्भामध्ये चित्रपट निघायला लागलेले आहेत. टी व्हीवरती काही धारावाहिक आहे, काही चित्रफितीज आहेत. ठीक आहे. अनेक प्रकारचे सध्या प्रदर्शन भरतात. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोणता राजा होता त्याची पूर्ण राजवंशावळ जी आहे त्याची पूर्ण राजवंशावळ मांडलेली असते की असं असं तसं राजाची पूर्ण राजवंशावळ मांडून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायला आपलं सहजपणे आपल्यासमोर मांडून दाखवून इतिहास समजण्यास उपयोगात पडतंय. तर सर्वांनी काय करायचं, या धड्याच्या खालचे प्रश्न उत्तर लिहायचे. अगोदर आता धडा वाचून काढा आणि धड्याच्या खालचे सर्व प्रश्न उत्तर उद्या येताना लिहून यायची. मी नंतर दुसरा धडा लगेच घेतोय.